नमस्कार, मी शिल्पा गुजर. मुद्द्याचं बोलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला मुद्द्याचा बोलाचा विषय आहे टोलवा टोलवी. एकूणच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती 900 कोटींचा जास्तीचा टोल वसूल करण्यात आलेला आहे. एमएसआरडीसीनं टोल संबंधी दिलेल्या आकडेवारीनुसार आयआरबीनं गेल्या 10 वर्षात 900 कोटी रुपयांचा जास्तीचा टोल जमा केल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आयआरबी कंपनीच्या मार्फत 2004 मध्ये टोल वसुली सुरू झाली. मात्र मागच्या 10 वर्षात ठरवून दिलेल्या टोल मर्यादेपेक्षा तब्बल 900 कोटी रुपये टोलच्या माध्यमातून जास्तीचे वसूल झालेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी यासंबंधी आकडेवारी मागितली होती. आयआरबी आणि एमएसआरडीसी मधील करारानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील एकूण टोल वसुली ही 2869 कोटी रुपये इतकी आहे आणि ही टोल वसुली 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. जर 2019 पर्यंत त्याच्या आधीच टोलची रक्कम वसूल झाली तर टोल वसुली बंद करण्याची कोणती तरतूद या करारामध्ये करण्यात आलेली नाही, अशी सुद्धा माहिती या निमित्तानं मिळालेली आहे. त्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवरच्या बांधकामावरती सरकार आणि एमएसआरडीसीनं जो खर्च केलाय ती रक्कम अद्यापही वसूल झाली नाहीये, असं अप्रत्यक्ष कबूल केलेलं आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांनी नुकताच हा बाईट दिलेला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आता आपण पाहूयात. काही रक्कम आणि आकडेवारी समोर येते आहे ती वस्तुनिष्ठ नाहीये. कारण 2136 कोटी रुपये खर्च सुरुवातीला एमएसआरडीसीने केला, राज्य सरकारने केला आणि त्यानंतर टोल कंपनीला जे करारनामा केलेला आहे, हे जे काही आकडे येत आहेत ते वस्तुनिष्ठ नाहीत. 2136 रुपये 2004 साली खर्च केलेले आहेत आणि अद्याप ही रक्कम जी समोर येते त्याच्यात आणि वसूल झालेली रक्कम याच्यामध्ये तफावत आहे. नक्कीच. आणि या टोलवा टोलवी हा जो आपला आजचा मुद्द्याचा बोलाचा विषय आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर स्टुडिओमधनं आहेत किरण न्यायनीत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. त्याचप्रमाणे याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर सुद्धा आपल्याबरोबर असतील. संजय शिरोडकर हे पण याचिकाकर्ते आहेत, ते फोनवरनं आपल्याशी अवेलेबल असतील. तर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत. आपण या सगळ्यांशी एकूणच चर्चा करणार आहोत. मला सगळ्यात आधी जायचंय किरण न्यायनीत यांच्याकडे. किरणजी, ही जी एक्सप्रेस वेवरची टोलवा टोलवी सुरू आहे, नेमकं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता हे या टोलला एक्सप्रेस वेला जो खर्च आला होता तो 2016 मध्येच संपूर्ण कव्हर झालेला आहे. तर आता जो काही पुढचा पिरियड चालू आहे हा म्हणजे प्रॉफिट चालू आहे त्यांचा. बरोबर. तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. जर पैसे वसूल झाले असतील तर टाइम पिरियड असून सुद्धा ते सरकारचे अत्यामध्ये निर्णय घेण्याची ताकद असली पाहिजे. सरकारने इच्छाशक्ती दाखवून तो निर्णय घ्यायला पाहिजे. बरोबर. पण सरकार तसं करताना दिसत नाहीये. ते आयआरबीचा म्हणजे समर्थन करतात का काय अशी गोष्ट आहे. कारण जे पण काय विषय आहे त्यांचा तो टोल आपल्या रहिवाशांसाठी त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा किती गाड्या येतात जातात, त्यांचा आकडेवारी कोण देते त्यांना. बरोबर. आयआरबी स्वतःच गव्हर्नमेंटला सादर करते सगळी आकडेवारी. मग ती कितपत खरी आहे कितपत खोटी आहे याच्यामध्ये शंका येणे दोघे सगळे कारभार आहे. बरोबर. नक्कीच. पण जर 2016लाच हा टोल वसूल झालाय असं आपण म्हणतोय आणि माहिती अधिकारात सुद्धा ही बाब समोर येते, 900 कोटी रुपये जास्ती वसुली झालेली आहे. पण एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे काल, त्यात त्यांनी असं म्हटलंय की हा खर्च अजून वसूल झालेला नाहीये. प्रवीण वाटेगावकर आपल्या बरोबर आहेत, याचिकाकर्ते आहेत ते. प्रवीणजी, याबद्दल एकूणच तुम्ही काय म्हणाल? कारण की तुम्ही सुद्धा या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि एकूणच जी माहिती समोर येते त्यानुसार तर हा टोल 2016लाच वसूल झालेला आहे. मग आता ही जी टोल वसुली सुरू आहे ती थांबणार नेमकी केव्हा? यातली थोडीशी स्पष्टता आणतो. एकनाथ शिंदे जे म्हणतायत 2136 कोटी खर्च झाला, त्या 2136 कोटी जो गव्हर्नमेंटनी खर्च केला, एमएसआरडीसीनी खर्च केला मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधताना, आणि त्याच्या बदल्यात एमएसआरडीसी पुढची 2035 पर्यंत त्यावरती टोल वसुली करणार आहे. लक्षात घ्या, एमएसआरडीसी कॉन्ट्रॅक्टर नाही. पण एमएसआरडीसीला तात्काळ पैशाची आवश्यकता होती 2004 साली, म्हणून त्यांनी आयआरबीला हे टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं 15 वर्षासाठी, म्हणजे 2019 पर्यंत, आणि त्याच्या बदल्यात 918 कोटी मिळवले. त्यामुळे एकनाथ शिंदे जे म्हणतायत की आम्ही 2136 कोटी खर्च केला
पण त्याच्या बदल्यात आम्हाला तेवढे पैसे मिळाले नाहीत, कारण तुम्ही 918 कोटीच घेतले त्यांच्याकडून. याच्या पुढच्या भागाचा 2019 ते 2035 याचं जेव्हा टेंडरिंग होईल त्यावेळी त्यांची बाकीची वसुली होईल. बर, आजचा मुद्दा एक्सप्रेसवेचा खर्च वसूल झालाय की नाही असं नाहीये. टोल कॉन्ट्रॅक्टरचा जो एन्टायटलमेंट होती, म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जे मिळणं अपेक्षित होतं ते पूर्ण झालंय की नाही, आणि ते झालं असेल तर टोल बंद करायचा की नाही. स्वतः MSRDCनी जे माझ्या याचिकेमध्ये आणि माझ्याबरोबर संजय शिरोडकर याचिकाकर्ते आहेत त्यांनी ऍफिडेव्हिट सादर करून सांगितलेलं आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवे 4 म्हणजे जो जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, जुना मुंबई पुणे रोड आहे, या दोन्ही रोड्सचं जे एकत्रित कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं होतं त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला 4,330 कोटी मिळणं अपेक्षित होतं. मे 2016ला म्हणजे गेल्या ऑलमोस्ट 14 महिन्यापूर्वी त्यांनी 4,075 कोटी रुपये कमवले असं MSRDCनी स्पष्टपणे म्हटलंय. आणि साधारण दर महिन्याला 60 कोटीची वसुली होते. गेल्या वर्षभरातलं कॅल्क्युलेशन केलं 12 मल्टिप्लाइड बाय 7 720 कोटी रुपये साधारण झालेले आहेत. आणि ऍडमिटेडली ऍज ऑफ 31 मार्च 2017 कॉन्ट्रॅक्टरला 346 कोटीचा अधिकचा फायदा ऑन रेकॉर्डवरती आलेला आहे. आता मे 2017ची आकडेवारी पकडली तर तो 500-550 कोटीच्या आसपास जातो. त्यामुळे मुद्दा हा कॉन्ट्रॅक्टरची वसुली झालेली आहे की नाही, कराराप्रमाणे ती झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टरचे अधिकार काढून घ्या. MSRDCकडे आणि सरकारकडे पैसा नाही अशी एका बाजूनी बोंब होते. कॉन्ट्रॅक्टरचे अधिकार काढून घ्या, टोल चालू ठेवा आणि त्या टोलचे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा करा अशी आमची मागणी आहे. कॉन्ट्रॅक्टरला रॉंगफुल गेन, कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी सरकारने काम करू नये. ते पैसे जनतेचे आहेत, ते सरकारच्या तिजोरीत जमा झाले तर आमची हरकत नाही. कॉन्ट्रॅक्टरचा टोल जमा करण्याचा अधिकार काढून घ्या. नक्कीच प्रवीणजी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वसूल झालेले आहेत, अजून MSRDCचे झालेले नाहीयेत, जर असा आपण विचार केला आणि एकीकडे आपण असं म्हणतोय की सरकारकडे पैसे सुद्धा नाहीयेत, मग हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करून देण्यामध्ये का मशगूल आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण स्पष्ट आहे, लक्षात घ्या. याच सरकारने, राज्य सरकारने आजच्या कालच्या ऍफिडेव्हिटमध्ये सांगितलंय की MSRDCने निर्णय घ्यावा. यातले पॉलिटिकल अंडरकरंट्स बघा. MSRDC हा शिवसेनेकडे आहे. म्हणजे राज्य सरकारला त्यांचं जे काय अंडरस्टँडिंग आहे सत्तेच्या बाबतीतलं, तर कोणी कोणत्या खात्यामध्ये कोणी किती खायचं नाही खायचं हा जो त्यांचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे हे सगळं खातं आता शिवसेनेकडे. त्यामुळे शिवसेनेवरती त्यांनी हा बॉल ढकललेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की एप्रिल 2015 मध्ये जेव्हा 65 टोल नाक्यांवरचे टोल रद्द केले ते राज्य सरकारने रद्द केले. त्या 65 पैकी 27 टोल नाके हे MSRDCचे होते. तरी सुद्धा राज्य सरकारने निर्णय घेतला, कारण राज्य सरकारने टोलमुक्त महाराष्ट्र अशी राजकीय घोषणा देऊन सत्ता मिळवली होती. त्याप्रमाणे हे काम केलेलं आहे. फक्त राज्य सरकारने आणि MSRDCनी स्पष्टपणे कॉन्ट्रॅक्टरला IRB फेवर करणारी एक पॉलिसी काढली आहे. ती म्हणजे मुंबई एंट्री पॉइंट आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे या दोघांच्या बाबतीत एक समिती स्थापन केली. त्या समितीने एप्रिल 2016ला रिपोर्ट सादर केलेला आहे आणि आज 15 महिने झाले तरी सरकार त्यावरती विचार करते. दरम्यानच्या काळात आता कॅश फ्लो अचीव्ह झाल्यामुळे, कॅश फ्लो प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाल्यामुळे त्यांना सहज शक्य आहे कॉन्ट्रॅक्टरचा अधिकार काढून घेणं. पण ह्यांचे जे खाण्यापिण्याचे संबंध आहेत त्यातून हे होताना दिसत नाही. बरं, नक्कीच. पण मग याच्यावरती तुम्ही याचिका जी दाखल केलेली आहे त्या माध्यमातून सरकारने नेमकं काय उत्तर दिलंय का, आणि याच्या पुढचं तुम्ही काय भूमिका आहे, तुमची भूमिका काय असणार आहे आणि पुढचं पाऊल नेमकं काय उचलणार आहात? सरकारने असं उत्तर दिलंय की MSRDC हा करारामधली कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी आहे. MSRDCला सगळ्या प्रकारची या कराराची आणि टोल वसुलीची वस्तुस्थिती मान्य आहे. त्यामुळे MSRDCची भूमिका घेईल ती आम्ही एन्डॉर्स करू. त्यामुळे सरकारने हा संपूर्ण निर्णय हा MSRDCच्या कोर्टमध्ये टाकलेला आहे. सगळ्यांचे ऍफिडेव्हिट कोर्टावरती आलेले आहेत. 26 जुलैला यावरची पुढची सुनावणी आहे आणि आम्ही जी सरकारची पॉलिसी आहे, ज्या पॉलिसीनुसार त्यांनी 65 टोल नाक्यांना कॅश फ्लोच्या आधारावरती बंद करून कॉम्पन्सेशन दिलं, तीच पॉलिसी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या लागू करावी आणि कॉन्ट्रॅक्टरचं टोल वसुलीचं टार्गेट किंवा टोल वसुली कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे पूर्ण झाल्यामुळे त्यांना त्यांचे अधिकार काढून घेण्यात यावे. हा एक भाग आहे. दुसरा अधिक सिरियस भाग आहे तो कॉन्ट्रॅक्टरचा अंडर रिपोर्टिंग.
कॉन्ट्रॅक्टर हा सातत्याने त्या मार्गावरती अंडर रिपोर्टिंग करतोय, त्याची माहिती आम्ही आमच्या पिटिशनमध्ये आणलेली आहे आणि त्याबद्दल ती बाब विचार घेता खरं तर तात्काळ हे बंद करायला पाहिजे, कारण कॉन्ट्रॅक्टरनी जे रिपोर्टिंग करून तर अचीव्ह केलेलंच आहे, अंडर रिपोर्टिंग करून किती पैसे सायफॉन ऑफ केलेत त्याची वेगळी चौकशी व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ह्या दोन्ही बाबी आम्ही 26 तारखेच्या सुनावणीमध्ये मान्य कोर्टासमोर ठेवणार आहोत. ओके. बरं, आपल्याबरोबर किरण न्यायनीत सुद्धा आहेत. आपण शिवसेनेची नेमकी या संदर्भातली भूमिका काय ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत. किशोरी पेडणेकर आपल्याशी थोड्याच वेळामध्ये कनेक्ट होतील आणि नेमकी शिवसेनेची या संदर्भातली भूमिका काय ते आपण जाणून घेऊच यात. किरणजी, आपण हे बघतोय जे साटलोटं आहे, एकीकडे सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाही आहेत, दुसरीकडे या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरवरती पैशांचा जो वर्षाव सुरू आहे आणि त्याच्याबद्दल कोणताही निर्णय घेतला जात नाहीये, तर याच्यावरती सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची नेमकी काय भूमिका आहे? आता ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की सरकारच्या ह्याच्यामध्ये इच्छाशक्ती दिसत नाही. कारण सत्तेमध्ये यायच्या अगोदर यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिलं होतं की टोलमुक्त महाराष्ट्र आम्ही करणार. त्या टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्राने या आता ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना निवडून दिलंय, पण आता ते सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांचं वचन ते पाळत नाहीत, ते सोयीस्कररित्या विसरण्याचा प्रयत्न करतायत. तर कसं आहे की आता सत्तेमध्ये आहेत तर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही विरोधामध्ये असताना तुम्ही त्यावेळी जो सत्तेमध्ये पक्ष होता तेही त्यांच्यावरती भरपूर आरोप केले, भ्रष्टाचाराचे कसले कसले आरोप केले तुम्ही. पण आता तुमच्याकडे संधी आहे ना, तुमच्या हातात सत्ता आहे, चौकशी लावा, कारवाई करा, पण तुम्ही जे काही आश्वासन दिले ते पाळा ना. बरोबर. कारण जनतेने तुम्हाला मतदान कशासाठी केलंय? टोलमुक्त महाराष्ट्र हा सर्वात मोठा विषय आहे. त्या विषयासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला मतदान केलंय, तर तुम्ही त्या वचनासाठी पाळलं पाहिजे. आता एक पुणे मुंबई एक्सप्रेसचा हायवे तर आहेच, शिवाय इकडे MEPचे मुंबई एंट्री पॉइंट हे सुद्धा एक मलाईदार टोल झाले आहेत सगळे, कारण त्याचे सुद्धा पैसे वसूल झाले आहेत, तरी अजून ते सुरूच आहेत. म्हणजे नक्की काय पॉलिसी बनवली टोल बाबत काही समजत नाही काय. नक्कीच. प्रवीण वाटेगावकर जे याचिका करते ते आपल्या बरोबर आहेत. प्रवीण वाटेगावकरजी, सर्वसामान्य लोकांना तर याबद्दल काहीच माहिती नाही. ते बिचारे जेव्हा मुंबई पुणे प्रवास करतात तेव्हा ते गुपचूप टोल भरतात आणि निघून जातात. या लोकांना याबद्दलची नीट माहितीच नाही की नेमका टोल किती आहे, किती भरायचा आहे, सरकार हे टोल कधी बंद करणार आहेत. ज्या पद्धतीनं किरणजी म्हणाले की हे सरकार मुळातच सत्तेवरती आलं तेव्हा टोलमुक्त राज्य करणार असं त्यांनी गर्जना केली होती आणि त्यालाच कुठेतरी सर्वसामान्य जनता भुलली आणि आता हे सरकार वेगवेगळ्या भूमिका घेत राहतं. कायमच शिवसेनेची संभ्रमाची भूमिका या संदर्भातली राहिलेली आहे. तर आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा की ही टोल मुक्ती नेमकी कधीपर्यंत होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? कारण की तुम्ही जसं म्हणताय की MSRDCचे पैसे अजून याच्यातले वसूल होणं बाकी आहे, त्याच्यामुळे जर हे कॉन्ट्रॅक्ट बंद होतंय तरी सुद्धा टोल सुरूच राहणार आहेत का? नाही, एक गोष्ट आपण खरं म्हणजे प्रामाणिकपणे लोकांना सांगायला पाहिजे की मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा एक अतिशय प्रीमियम फॅसिलिटी आहे, म्हणजे अतिशय स्पेशल प्रकारचा तो रस्ता आहे आणि त्यात प्रामुख्याने 4 व्हीलर्स म्हणजे कमीत कमी ज्या गाडीची किंमत 5 लाख रुपये अशा गाड्या त्या रस्त्यावरून धावतात आणि ट्रक धावतात. तर ST बसेस, स्कूल बसेस, अँब्युलन्सेस यांना टोल कायमचं मुक्त तिकीट ठेवायला पाहिजे. नंबर 1, ज्यात सामान्य लोक जातात. ह्या ज्या 4 व्हीलर्स आहेत त्यांना टोल भरण्यामध्ये कोणालाही अडचण नाहीये, कारण ते चांगली फॅसिलिटी त्याच्या बदल्यात वापरतात. अडचण यातला घोळ असा आहे की कॉन्ट्रॅक्टरचे पैसे जे कराराप्रमाणे त्याला मिळायला पाहिजे ते वसूल झाल्यानंतर सुद्धा कोणत्या हेतूने कॉन्ट्रॅक्टरचं टोल वसुली चालू ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जर का राज्यातल्या इतर 65 टोल नाक्यांवरती कॅश फ्लो टेंडरिंगच्या वेळेला सादर झालेला जो कॅश फ्लो असतो, एक डॉक्युमेंट असतं, त्या आधारे तुम्ही त्यांना टोल कॉम्पेन्सेशन देतात 65 टोल स्टेशन्सवरती. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवरती त्याच कॅश फ्लोच्या आधारावरती तुम्ही तो टोल कॉन्ट्रॅक्टरचा अधिकार काढून का घेत नाहीये? दर महिन्याला 60 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्टरला अनधिकृत फायदा का करून देतात? दररोजचा 2 कोटी रुपयाचा अनधिकृत फायदा कॉन्ट्रॅक्टरला का करून देतात? त्यामुळे मुद्दा हा आहे की हे सरकार टोल मुक्त म्हणताना टोल मुक्त होणं खरं म्हणजे
तेवढं शक्य नाहीये, बरं. कारण सरकारकडे पैसाच नाहीये. पण इतर रस्त्यांवरती तुम्ही टोल मुक्ती दिलेली असताना, याचे टोल वसुली झालेली असताना तुम्ही टोल याचे अधिकार काढून दर महिन्याला 60 कोटी रुपये तुम्ही सरकार जमा का नाही करत आहेत? बरोबर. तुम्ही एक वेगळ्या दृष्टीने बघा, जे 65 टोल नाके बंद झाले त्याच्या बदल्यात एका फायनान्शियल इयरमध्ये सरकार 750 ते 800 कोटी रुपये त्यांना कॉम्पन्सेशन कॉन्ट्रॅक्टरना देतं बजेटमधून. आणि फक्त या मुंबई पुणे टोल एक्सप्रेसवेचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे NH4 बरोबर, त्याची वर्षाची जी टोल इन्कम आहे तेच 700 ते 800 कोटी रुपये आहे. बरोबर. म्हणजे फक्त हे अधिकार सरकारने काढून घेऊन स्वतःकडे जमा केले तर राज्याच्या तिजोरीतून जाणारा पैसा इतर कॉन्ट्रॅक्टर्सला न जाता मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि NH4 हे 2 रस्ते समर्थ आहेत राज्याची इतर टोल मुक्ती फंड करायला. बरं. नक्कीच. पण असं न करता ते पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जमा करायचे बरं. आणि असा हा सगळा धंदा चाललेला आहे. नक्कीच आम्ही शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या कोणत्याही प्रकारे अवेलेबल होत नाहीयेत. त्यांना कदाचित आपली भूमिका मांडायची नसेल या सगळ्या संदर्भात. आम्ही तरी सुद्धा वारंवार प्रयत्न करतो आहोत. पण आपल्याबरोबर आता संजय शिरोडकर आहेत, जे याचिकाकर्ते आहेत. प्रवीण वाटेगावकर यांनी ज्या पद्धतीने याचिका केली त्यांच्यासोबतच संजय शिरोडकर यांनी सुद्धा केलेली आहे. संजयजी, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात. आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही नेमकी याचिका काय दाखल केली होती आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर नेमकं वास्तव काय आलं? बर, मी बोलू का आता? हो, बोला. हा, आता याचिकामध्ये स्पष्ट येतं, बऱ्याच गोष्टी आता प्रवीण वाटेगावकरांनी मांडलेल्या आहेत. आमची टोल वसुलीला नाहीये, परंतु जो रॉंगफुल गेन कॉन्ट्रॅक्टरला जातो आहे त्याच्या कॅशफ्लो प्रमाणे ती वसूल झाली तर तो थांबवा आणि ते पैसे तिजोरीत जाऊ दे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. हे गोष्टी समजून घ्या, हे कन्फ्युजन आपले सगळे सरकार करत आहे, लोकांना ते चक्क दुरुपयोग करत आहे. टोल बंद करा असं आम्ही म्हणत नाहीये, पण जे 2019 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट येतं ती वसुली झालेली आहे. 2019 पर्यंत तो जो वसुली आहे ना ती करा तुम्ही, सरकारच्या तिजोरीत जाऊ दे. कॉन्ट्रॅक्टरला जे मिळणार होते पैसे ते मिळालेले आहेत. पुढचं जे टेंडरिंग होईल 2019 म्हणजे 9 ऑगस्ट 2019 नंतर, ते नंतर पाहू ना. आज तुम्हाला जेवढे पाहिजे तर ते मिळालेत ना. तर बेसिकली याच्यामध्ये बरेचसे सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्णय आहेत. दिल्ली नोएडा दिल्ली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असं झालेलं की ज्याला अपेक्षित जी वसुली होती ती झाली, त्याच्यानंतर तो टोल बंद झालेला. तर असे जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. मुद्दा असा आहे की बरेचसे पेपर जे सरकारने दिलेले RTIच्या माध्यमातूनच मिळालेले, त्यांचेच फिगर, त्यांचेच पेपर, त्यांचेच निष्कर्ष, त्यांचेच रिपोर्ट आम्ही सरकारसमोर मांडून सुद्धा हे सरकार काही करत नाहीये. आणि अनफॉर्च्युनेटली जो टॅक्स आहे तुम्ही आम्ही सगळे हा भरडला जातोय. आणि जेव्हा हे 65 टोल बंद केले त्यांना जेव्हा कॉम्पन्सेशन देता आहात तेव्हा तर जो टोल भरतोय तो तर भरडला जातोच आहे, जो टोल भरत नाहीये तोही भरडला जातोय. कारण सरकारच्या तिजोरीमधून जात आहेत. म्हणजे जो टोल रोड वापरत नाहीये तो सगळ्या नागरिक, म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ ज्याच्याकडे व्हेकल आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळे, हा नागरिक टोल भरतोय, हे सरकार ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये आणि हे लोकांना कळत पण नाहीये. आम्ही कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी ह्या गोष्टीमध्ये जो झोल आहे, जो म्हणजे एक्स्पेशली याबद्दल जर बोलायचं झालं तर याच्या टेंडरिंग प्रोसेस पासून म्हणजे 1996 पासून जो हा निर्णय झाला, त्याच्यानंतर 1997ला MSRDC फॉर्म झाली, 1998ला IRB फॉर्म झाली. आता हे काही साधे कोइन्सिडन्स म्हणायचे का, मला त्याच्यात जायचं नाहीये. परंतु 2000 साली हा जो प्रोजेक्ट सुरू झाला तिथपासून 2004ला एस्पेशली हा 15 वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तिथपासून, म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट झाला 2004, 2005ला याच्या टेंडरिंग प्रोसेसवर कॅगचे भयानक ताशेरे असलेला एक रिपोर्ट आहे, तो लोकांसमोर आणत नाहीये. त्याच्यानंतर या प्रोजेक्टमध्ये 50% जवळजवळ अंडर रिपोर्टिंग आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे फिगर्स, MSRDCने केलेला सर्व्हे प्लस ETCC वाहन संख्या, हे सगळे रिपोर्ट लोकांसमोर आहेत. हा जुलै 2015चा वाहन संख्या केलेला रिपोर्ट, आज सर्व्हे झालेला आहे, रिपोर्ट आहे, पण तो जनतेसमोर आणत नाहीयेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आताची वसुली आम्ही म्हणतोय ही कॉन्ट्रॅक्टरने दाखवलेले फिगर, पण याच्यामध्ये 50% अंडर रिपोर्टिंग आहे. हा मुद्दा आम्ही सरकारसमोर मांडला, MSRDCकडे मांडला, त्याची तक्रार केली, त्याची लोकांना अर्ध सत्य सांगत आहेत. हा आमचा मुद्दा आहे. नक्कीच. पण संजय शिरोडकरजी, तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे कुठेतरी या गोष्टी सर्वसामान्यांच्या लक्षात येतात, कारण की सर्वसामान्यांना या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. ते येतात आणि टोल भरून जातात. तर याच्या पुढे सरकारवरती आणखी दबाव टाकण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावं म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल?
नाही, काय सांगा म्हणण्यापेक्षा लोक विचार काय करतात, अरे 30 रुपयांनी माझं काय होणार, पण ते वर्षाकाठी 3,000 कोटी होतात हे लोक समजूनच घेत नाहीत. प्रॉब्लेम तो आहे, बरोबर आहे. आणि याच्यानंतर कुठलंही सरकार जे आलं ना, बघा हे सोनं नाही प्लॅटिनम देणारी हंडी आहे. हे सरकार, कुठलंही सरकार आलं, तुम्ही कुठलंही सरकार घ्या, अख्ख्या भारतामध्ये हा पर एक्सेसचा नाहीये. तुम्ही भारतातले ते नॅशनल हायवेचा झोल काढला ना, तो इतका मोठा आहे ना, तो विषय करायची आणखीन एक वेगळा एपिसोड होईल, तेव्हा निश्चित आपण त्याच्यावर चर्चा करू. मुद्दा असा आहे की शेवटी मग कोर्टाशिवाय पर्यावरण आमचं लेटरबाजी झाली, ईमेलबाजी झाली, प्रेस कॉन्फरन्स झाल्या, तर मग आता काय आम्ही तर काय राजकीय पक्षांसारख्या काही कॉन्फरन्स घ्यायच्या का जाहीर सभा घ्यायच्या का? शेवटी लोकांना हे कुठेतरी कळलं पाहिजे. आज एवढे सोशल मीडियाचा वापर होतोय, हा विषय लोकांनीच पसरला पाहिजे. आमच्या माध्यमातून तर आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण लोकांनी सुद्धा पुढे येऊन याच्याविषयी आवाज उचलला पाहिजे की आम्ही वाहन घेताना सुद्धा अनेक प्रकारचे टॅक्सेस भरत असतो. म्हणजे वन टाइम चार्ज, आज इतके प्रकारचे टॅक्सेस तुम्ही भरताय, त्याच्यावरती हा टोल. हा बेसिक तुम्ही जर बघितलं तर राज्यघटनेमध्ये एक कलम आहे 19, ते म्हणतं की सरकारने स्टेट फंड फंड मध्ये हा वाहन कर आणि वन टाइम टॅक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी जातो ना. मग हे सगळं जातो तर मग तुम्ही परत टोल कशाला लावताय? अहो, नॅशनल हायवेचे तर इतके प्रोजेक्ट आहेत ना की जे पब्लिक फंडातनं झालेले आहेत, तरी सुद्धा त्याचा टोल लावलेत. बरोबर. शेवटी लोकांनी कुठेतरी जागरूक राहणं आणि प्रत्येकाने सरकारला विचारणा करणं, निदान आपल्या लोकप्रतिनिधी तरी विचारा. म्हणजे मुख्यमंत्री प्रधानमंत्री जाऊ दे, पण तुम्ही निवडून दिलेले एमएलए एमपी जे आहेत, अहो त्यांना तरी विचारा की बाबा आम्ही हे भरडले जातोय, आम्हाला हे लुटले जातोय, असे फिगर्स येत आहेत, याबद्दल कुठलाही आमदार आणि खासदार आवाज उठवत नाही, कारण लोक शांत आहेत. हा सगळ्या दोष मी म्हणतो. आम्ही प्रयत्न करतोय, लोकांनी आम्हाला साथ द्यावी, आमचं बरोबर द्यावं. नक्कीच. आता पुढची सुनावणी नेमकी कधी आहे आणि त्याच्यात तुम्ही नेमके काय भूमिका मांडणार आहात? आता तुम्हाला वाटतं प्रवीणजींना विचार जास्त त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 26 तारखेला मला वाटतं पुढची सुनावणी आहे. प्रवीणजी इन पर्सन आहेत आणि आम्ही तिघं, मी वेलणकर साहेब आणि घाणेकर साहेब, आम्ही तिघं त्यांच्या बरोबर आहोत आणि विषय खूप चांगला आहे, आम्ही लावून धरला आहे. लेट अस होप फॉर द बेस्ट. चांगला आपण विचार करूया. आमच्या टोलला अजिबात आमच्याबद्दल रॉंग पसरवलं जाते, तोबद्दल आमचं म्हणणं नाहीये. जो रॉंगफुल गेन कॉन्ट्रॅक्टरला होतोय तो थांबवावा आणि ते पैसे सरकारी तिजोरीत जावे, जेणेकरून त्याचा सदुपयोग होईल, एवढीच आमची मागणी आहे. दॅट्स ऑल. नक्कीच. आम्ही कायम पूर्ण या कार्यक्रमामध्ये शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या प्रवक्त्या शिवसेनेच्या ज्या नेत्या होत्या त्या कार्यक्रमाला हजर राहिलेल्याच नाहीत. कदाचित त्यांना त्यांची भूमिका मांडायची नसेल. पण प्रवीण वाटेगावकरजी, किरण न्यायनीतजी आणि संजय तिरोडकरजी, तुम्हा तिन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. तुम्ही जे सर्वसामान्य लोकांना सांगितलेले, रादर तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे, कदाचित त्याच्यामुळे सरकारला या संदर्भात काहीतरी उत्तर द्यावं लागेल आणि 2016ला जर IRBने जे पैसे घातलेले आहेत या टोलसाठी, या एक्सप्रेस वे साठी, ते जर पूर्ण वसूल झालेले आहेत तर सरकार या संदर्भात पावलं का उचलत नाहीत आणि सरकारला या संदर्भात नक्कीच पुढची पावलं उचलावी लागणार आहेत. कारण की प्रवीण वाटेगावकर, संजय शिरोडकर यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्याचा फॉलोअप ते घेत राहतील. फक्त गरज आहे ती सर्वसामान्य लोकांच्या मदतीची आणि त्यांनी सुद्धा यामध्ये साथ देणं जास्त गरजेचं आहे. मुद्द्याचं बोलामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.